नमस्कार, मी सोना. टेस्टी फूड या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण अंडा मसाला एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. अंडा मसाला बनवण्यासाठी मी इथे उकडून 3 अंडे कापून घेतलेले आहेत. तसेच 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत. अद्रक लसूणाची पेस्ट करून घेतलेली आहे. एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे व एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे. लगेचच कांदा व टोमॅटो याची पेस्ट करून घेऊयात. कांदा जारमध्ये टाकलेला आहे. लगेच टोमॅटोही टाकून घेऊयात आणि लगेचच पेस्ट करून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो एकाच जारमध्ये टाकायचे आहे व एकत्रच मिक्स करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे. लगेचच अंडा मसाला बनवायला सुरुवात करूया. कढई गरम झालेली आहे. लगेचच यामध्ये तेल टाकून घेऊयात. 2 पळी इतके तेल टाकलेले आहे. लगेचच यामध्ये जिरे घालायचे आहे. जिरे घालून झालेले आहेत. जिरे थोडे तडतडले की लगेच यामध्ये कांदा आणि टोमॅटोची आपण जी पेस्ट करून घेतलेली होती ती लगेच टाकून घ्यायची आहे. पेस्ट टाकून घेतली की लगेच ते छान अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचे आहे. झाकणाला बी जे काही लागलेले आहे ते सर्व कढईत टाकून घ्यायचे आहे व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. पेस्ट थोडीशी परतली की लगेच यामध्ये लसूण आणि अद्रक याची पेस्ट घालून घ्यायची आहे व ते छान अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊया. लगेच यामध्ये आपण ज्या हिरव्या मिरच्या कापून घेतल्या होत्या ते लगेच यामध्ये घालून घेऊयात व त्याही छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. मिरच्या थोड्याशा परतलं की लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. सर्वात आधी मी इथे अर्धा चमचा इतके लाल तिखट घातले आहे. थोडासा घरचा मसाला घालायचा आहे. थोडा चिकन मसाला घालायचा आहे. थोडासा मटन मसाला घालायचा आहे व अर्धा चमचा इतका कांदा लसूण मसाला घालायचा आहे व हे छान अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेऊयात. फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे, नाही तर मसाले जळू शकतात. लगेचच यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया व सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. लगेचच यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे आहे. खूप जास्तही घालायचे नाही आणि खूप कमीही घालायचे नाही, कारण अंडा मसाला हा खूप जास्त पातळही चांगला लागत नाही. जर असं वाटत असेल की पाणी कमी पडले आहे तर पुन्हा थोडेसे गरम पाणी घालायचे आहे व हे सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम हाय करायची व एक उकळी काढून घ्यायची. भाजीला उकळी आलेली आहे. लगेचच यामध्ये कापलेली सर्व अंडी टाकून घेऊयात व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. लगेचच यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. व लगेच पुन्हा यामध्ये थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरगळून
भाजीमध्ये घालून घ्यायचे आहे, कारण कसुरी मेथीमुळे भाजीची चव एकदम छान लागते. हे सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. लगेचच यामध्ये चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आहे व सर्व छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. नंतर 5 मिनिटासाठी भाजी ही मीडियम आचेवर शिजू द्यायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी ही खाण्यासाठी तयार झालेली आहे. लगेचच प्लेटमध्ये वाढून घेऊयात. अशा प्रकारे आपली अंडा मसाला भाजी बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकता याचा रंगही खूप भारी आहे, टेक्स्चरही खूप मस्त आहे व ही भाजी चवीला एक नंबर लागते. तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. ही तुम्ही भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.